गरज नाही, झटपट आहे। पनीर घ्या, पनीर बाहेरून आणलं तर स्वच्छ धुवून घ्या। तुम्हाला कसे हवेत तसे तुकडे करा, मोठे लहान चौकोनी त्रिकोणी कसेही करा। कांदा कापून घ्यायचा। कांदा कसा कापलाय तो बघा। त्याचं का आपल्याला मसाला बनवायचा नाहीये। पनीर बरोबर पनीरचे जेवढे जसे क्यूब करताना तसे कांद्याचे करा। आता मसाला असा नाही, पण टोमॅटो आपण बारीक चिरून टाकण्यापेक्षा 2 टोमॅटो घ्यायचे आणि म्हणजे जेवढी आपली पनीरची क्वांटिटी असेल तसं तुम्ही टोमॅटो घ्या आणि ते 2 टोमॅटो आणि फक्त 2-3 मिरच्या, म्हणजे तुम्हाला तिखटाचं कसं आवडते त्याप्रमाणे मिरची घ्या आणि टोमॅटो बारीक करा। मिक्सरमध्ये फिरवून घ्या। आणि 2 मिरच्या। आलं लसूण असेल तर केलेलं, नसेल तर याच्यातच घ्या आलं लसूण। आता हे टोमॅटोचं इतकं वेळ काय काढून टाकते तर आतल्या बिया काढायच्या, कारण टोमॅटोतल्या आतल्या बिया त्रासदायक असतात। तर आपण खूप टोमॅटो वापरतो, दिवसात 3-4 टोमॅटो आपल्या पोटात जातात, तर ते आपण बिया काढून घ्यायच्या, म्हणून जरा वेळ। आणि या 2 मिरच्या घेतल्या। हे फक्त फिरवायचं आहे, बाकी काही नाही। असा कांदा कापून घेतलेला आहे, आपलं पनीर कापून घेतलेलं आहे। तेल घालायचं आणि आपल्याला पनीर परतवायचं आहे थोडंसं तेलावरती, मीठ आणि मसाला टाकून। पण त्याच्याबरोबर आपण तो कांदाही थोडासा ते पनीर बरोबर हलवून घेऊया। नाही घेतला तरी चालेल, कांदा असाच हे वरून टाकला तरी चालेल, पण पनीर बरोबर थोडासा हलका तो फ्राय झाला तर टेस्ट लागेल म्हणून। तेव्हा तेल घ्या। तेल जास्त कमी घेतलं तरी चालेल, कारण आपल्याला त्या पनीर काढून परत त्यातच आपल्याला फोडणी द्यायची आहे। तेल घेतलं थोडं, पनीर घ्यायचं, पनीर थोडं छान फ्राय करायचं, त्याच्याबरोबर कांदा फ्राय करायचा। एखादा चमचा तुपाचा घ्या, कारण हे पनीर बिनीर अशा भाज्या असल्या पनीरची वगैरे तर त्याच्यामध्ये थोडं तूप घेतलं तर टेस्ट वाढते। कांदा थोडा जाडसर चौकोनी असा कापलाय। यात तुम्ही ना शिमला मिरची घ्याच असेल तर नाही, पनीर तिखा म्हणायचंय म्हणायचंय म्हणजे काय, पनीरच्या आपल्या वेगवेगळ्या भाज्या असतात आणि हे थोडंसं असं तिखट, थोडंसं स्पायसी करायचं, छान लागतं। कारण आपण ते दही घालणार आहोत ना त्याच्यामध्ये आपण, त्यामुळे थोडं तिखट हवे। आता थोडासा मसाला, थोडंसं मीठ हे करायचं आणि त्याच्यावरती पनीर घालून आपले पनीर थोडेसे परतवून घ्यायचे। भाज्या रोज काय करायच्या, काय अगदी प्रश्न पडतो। पनीर सुट्टीच्या दिवशी मग ऑप्शन पनीरच असतो, कारण सुट्ट्या 2 येतात, शनिवार येतो, रविवार येतो। आता संडेला काहीतरी असतंच, आपल्याला सॅटर्डेला हा असा ऑप्शन असतो मुलं घरी असल्यावरती। वेगवेगळ्या पद्धतीने करून बघायचं, अशा पद्धतीने करून बघा, हॉटेलपेक्षाही छान होते, करून बघा। थोडासा आपला पनीर परतवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये शिमला मिरची घ्याल तर खरंच खूपच छान। आता मला काय झालं, हे अचानक भाजी सुचली की काय करायचं, पनीर आहे, आता पनीरचं काय बनवायचं, तर शिमला मिरची नव्हती, मी असं बनवलं, असेही छान होते। शिमला मिरचीने आणखीन छान टेस्ट येते। असं आपलं परतून झालेलं आहे।
आता छान अधिक महिना आहे. लेकीला बोलवलं का? लेकीला काही जोडवी द्यायची असते, जावयाला बोलवायचं असतं, आईची ओटी भरायची असते. आता बघा, अगदी काही ते धोंडे वगैरे बनवतात ना, काही लोकांकडे खरोखरच ही पद्धत आहे. आमच्याकडे ना जावयाला बोलवतात इतकंच आम्हाला माहिती आहे. म्हणजे अजून ते आईची ओटी वगैरे पण छान पद्धत आहे. तेवढ्या आईसाठी आपण करू शकतो, किंवा मुलीला जोडवी देणं वगैरे छान पद्धत आहे. आता हे दही घेतलं आहे आपण. दही अगदी अजिबात आंबट नको, अजिबात आंबट नको. त्यामुळे दही घेतले आपण. आता दह्यामध्ये आपण त्याला जरा छानसं फेटून घ्या. ते पॅकेटचं वगैरे असतं तर ते काही जास्त फेटायला पण लागत नाही आणि ते आंबटही नसतं. हे मी घरी लावलेलं आहे. अगदी रात्री लावले आणि सकाळी घेतले. त्यामुळे आंबट दही अजिबात घेऊ नका. गरमीमुळे थोडं पटकन लवकर आंबट होतं, तर तसं घेऊ नका. दही घेतलं. दह्यामध्ये आपण काही मसाले टाकायचे आहेत. आपला कांदा आणि पनीर हे झालेलं आहे, म्हणजे फ्राय करून आपण ठेवलेलं आहे. अति पण फ्राय करायची गरज, तुम्हाला मी दाखवलं, हलकं हलकं तेलावरती परतून घेतलं. आता ह्यात मी धणा जिरा पावडर घातलं. चांगले 2 चमचे घ्या धणा जिरा पावडर. त्यानंतर तिखट घ्यायचं. एक काश्मीरी मिरची पावडर आहे. जरा आपल्या पनीरला तिखा मसाला म्हणणार आहोत ना आपण, पनीर तिखा मसाला, त्यामुळे ह्या जरा काश्मीरी मिरची जरा कलर तिखा असा दिसला पण पाहिजे. त्यामुळे हा गरम मसाला आहे, कुठल्याही कंपनीचा घ्या. हळद घेतली, मीठ घेतलं. हे सगळं मिक्स करायचं आणि आपण हे आता पनीरला लावून ठेवायचं. आता हे तिखट टाकलं. मगाशी आपण कलरचं काश्मीरी मिरची पावडरला टाकली. आता आपण जरा तिखट टाकलं. आणि हे छान मिक्स करून घेऊया. आता दही आपलं जेवढं पनीर आणि असणार आहे, शिमला मिरची वगैरे घेतली तर एवढं असं होतं. त्यासाठी त्या पद्धतीने पनीर घ्या, दही घ्या. त्या सगळ्याला लावता आलं पाहिजे आपल्याला. हे जवळजवळ मी 200 ग्राम दही घेतले. पाव किलोमध्ये थोडं 2 चमचे कमी आहे, मी काढलं होतं त्यातून. हे असं पूर्ण पूर्ण केलेला मसाला हलक्या हाताने पनीरला लावून घ्यायचा. आता पनीर आणि कांदा फ्राय करून घेतलेला त्याच कढईमध्ये आपण पुन्हा तेल घालायचं. तेल थोडंसं 1-2 चमचे तूप घालायचं. आणि त्यात आपण 2 मिरच्या आणि टोमॅटो बारीक केले होते ते घ्यायचे. आणि आधी आलं लसूण घालायचं. आलं लसूण आणि टोमॅटो मिरची हे सगळं आता त्या तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं. थोडंसं आपल्या तेलाला कलर यावा म्हणून काश्मीरी मिरची पावडर जराशी टाकली. कारण बाकी सगळं आपण त्याच्या दह्यामध्ये सगळं घेतलेले आहेत मसाले. टोमॅटो थोडा कच्चा पण जाईपर्यंत छान तेलावरती फ्राय करायचा.
थोडं मीठ घातलं, पण मीठ आपण आधी दह्यामध्ये घातलेलं, पनीरला लावलेलं ते लक्षात ठेवून घाला. छान आपला टोमॅटो परतला. थोडेसे आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची पावडर टाकलेली, ते लक्षात ठेवा. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला, आपण काही मसाला केलेला नाही, थोडा दाटसरपणा यायला 1 चमचा चण्याचं पीठ टाकायचं. अगदीच पीठ नसेल तुमच्याकडे चण्याचं तर नंतर, कॉर्नफ्लॉवरची पावडर आत्ता नाही घालायची, मग ती नंतर घालायची. पण तुम्ही चण्याचं पीठ घालताय, शक्यतो चण्याचंच पीठ घाला. अगदीच नसेल तर मग कॉर्नफ्लॉवर पावडर नंतर घाला. पूर्ण आपले पनीर वगैरे घातल्यानंतर जेव्हा आपण पाणी घालू ना, तेव्हा कॉर्नफ्लॉवरची पावडर अगदी, मग खूप कमी. चण्याचं पीठ चांगलं 1-1.5 चमचा घातलं तर हरकत नाही. पण कॉर्नफ्लॉवर टाकायचं असेल तर तुम्हाला अगदी अर्धा चमचा पाण्यात हे करून टाकायचं आहे. मी आता चण्याचं पीठ घातलं. छान चण्याचं पीठ अगदी त्याच्यामध्ये फ्राय झालं पाहिजे, अगदी खरपूस असं छान. टोमॅटोबरोबर तेलामध्ये परतलं की आपण हे सगळं पनीर घालायचं. आता एवढं सगळं होईपर्यंत आपलं पनीर पण छान मॅरिनेट झाला दह्यामध्ये, सगळ्या मसाल्यांमध्ये, तेव्हा त्याला पण छान चव लागलेली आहे. आणि नंतर हे आपण तेलामध्ये पुन्हा परतवायचं आहे. हलक्या हाताने परता, कारण पनीर आहे. बघा, काही मेहनत लागली नाही. फक्त आपण कांदा कापला, टोमॅटो कापला, एकदा टोमॅटो आणि मिरची मिक्सीला फिरवून घेतली. आलं लसूण तर तयारच असतं, तेही नसेल तर टोमॅटोमध्ये बारीक केलं असतं. म्हणजे काही मेहनत नाही आहे. 1-1.5 चमचा फक्त चण्याचं पीठ घालायचं आहे. आणि आता आपलं ते टोमॅटो वगैरे बारीक केलेलं किंवा पनीरचं वगैरे जे भांडं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून, एक अर्धा छोटा पेला असेल तर किंवा अर्धा ग्लास पाणी घाला. थोडंसं आपल्याला चपातीबरोबर वगैरे ग्रेव्ही टाईप खाता आलं पाहिजे. जवळजवळ आपली पनीरची भाजी झालेली आहे. छान थोडंसं झाकण ठेवून छान उकळी येऊ द्या. पनीर शिजायची काय गरज नाही, आपण त्याला फ्राय केलेलं होतं. आणि आता आपल्याकडे शिमला नव्हती म्हणून थोडेसे काजू, हे ओले काजू आहेत. तुम्ही सुकेही पाण्यात भिजवून एक अर्धा तास किंवा 10-15 मिनटं पाण्यात ठेवले आणि मग ते वरून घातलेत तरी चालतील, नाही घातलेत हरकत नाही. असं छान आपली मस्त पनीरची भाजी झालेली आहे. करून बघा. आता थोडंसं झाकण ठेवलेलं आहे. बघा कसा मस्त कलर आलेला आहे. चपाती पराठ्यासोबत अगदी मस्त. आणि झटपट होणारी आहे, काही वेळ लागत नाही. फक्त कांदा कापून आपल्याला करायचं आहे. आणि थोडीशी कस्तुरी मेथी थोडी गरम करून बारीक करून वरून घाला. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदा अशी भाजी करून बघा, पनीर तिक्खा. ही आमची पनीरची भाजी मस्त झाली ना शोनू? हां. मस्त खा, स्वस्त रहा.